नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। आज आपण मस्त झणझणीत चिकन हंडी बनवतोय। पार्टी स्पेशल आहे तर झणझणीत असायलाच हवं। या हंडीसाठी अगदी वेगळ्या पद्धतीने मसाला किंवा ग्रेव्ही ही बनवणार आहेत, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण ही हंडी बनवत असताना छान छोटे छोटे अशा टिप्स दिलेल्या आहेत। तर लगेच सुरुवात करते। तर सगळ्यात आधी गॅसवर कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये 1 चमचा तेल टाकून अर्धा चमचा इतकं जिरं टाकून घेतलेलं आहे। त्यासोबतच इथं 3 मीडियम साईजचे कांदे लांबट कापून हे टाकून घेतलेले आहेत। आता हे कांदे आपल्याला हलकेसे शिजून घ्यायचे आहेत, जास्त लाल करायचे नाहीयेत। त्यानंतर यात मी लगेच अर्धा चमचा इतकं लसूण अद्रकची पेस्ट आणि पाव चमचा इतकी हळद टाकून मिक्स करून घेते। कांदा हा जास्त करपला तर आपलं जे चिकन सूप आहे ते डार्क स्मेलमध्ये तयार होतं, त्यासाठी इथं आपल्याला कांदा हलकासा शिजू द्यायचा आहे। इथं मी 700 ग्रॅम इतकं चिकन घेतलेलं आहे। आता चिकन हे स्वच्छ धुण्यासाठी एक खास टिप देते। एका पातेलीत आपण पाणी घ्यायचं आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे चिकन साधारण 2 ते 3 मिनटं भिजत ठेवायचं आहे। म्हणजे काय होईल, जर चिकनला जी ब्लड वगैरे लागलेलं असतं ते इझिली निघतं आणि नंतर 2 ते 3 पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता हे चिकन व्यवस्थित फोडणीत मिक्स करून झाल्यानंतर यात मी साधारण 2 ते 2.5 ग्लास इतकं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ टाकल्यामुळे चिकनचे जे पीस आहेत ते बोन सोडत नाही, त्यासाठी आपण इथं मीठ टाकून घेतलेलं आहे। एक उकळ आल्यानंतर आपल्याला आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। आता हे चिकन आपल्याला फक्त 80%च शिजवायचं आहे, तर फक्त कुकरमध्ये एक वाफ येते तोपर्यंतच आपण हे शिजून घेणार आहोत। तर बघा, इथं मी हाताने शिट्टी वर करते, म्हणजे इथं फक्त एक वाफ तयार झालेली आहे। गॅस बंद करते आणि याला गार होण्यासाठी साईडला ठेवते। कुकर इथं गार झाल्यानंतर एकदा शिट्टी वरती करून बघायची आहे। झाकण उघडल्यानंतर बघू शकतात अगदी मस्त असं हे चिकन सूप बनून तयार झालेलं आहे। हे सूप तुम्ही लहान मुलांना पिण्यासाठी नक्कीच देऊ शकतात। अतिशय पौष्टिक असं हे सूप लागतं चवीला। तर इथं बघू शकतात चिकनने अजिबात बोन सोडलेले नाही आहेत। एकदा मी तुम्हाला दाखवते। इथं 80% आपलं हे चिकन शिजलेलं आहे। तर आता आपण याला साईडला ठेवूया आणि चिकनची ग्रेव्ही किंवा मसाला कसा बनवायचा आहे ते बनवायला सुरुवात करूया। तर कढई घेतलेली आहे। कढईमध्ये साधारण 1 चमचा इतकं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल हलकंसं गरम झालं का लगेच यात 5 ते 6 मिरे, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 हिरवी इलायची आणि एक मसाला इलायची, त्यासोबत 1 चमचा धने, 2 तेजपान। आता आपण हे तेलामध्ये हलकेसे भाजून घेणार आहोत, म्हणजे एक ऑथेंटिक टेस्ट येण्यासाठी आपण इथं हे खडे मसाले वापरलेले आहेत। त्यासोबतच 1 हिरवी मिरची आणि 3 मोठे कांदे लांबट कापलेलेही टाकून घेतलेले आहेत। आता कांदे आपल्याला छान सोनेरी रंग येतात तोपर्यंत परतायचे मसाल्यांसोबत। तर थोड्या वेळाने बघू शकतात इथं कांदा छान परतून झालेला आहे। यात आता 2 टमाटे इथं जाडसर कापून हे टाकून घेते आहे। आता टमाटे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। काही मसाले घालते आहे, तर 1.5 चमचा इथं लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे धना पावडर टाकून हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत। आता तुम्ही इथं विचार करत असणार, हे तर सगळं सुकं झालं, पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे। आपल्याला हा मसाला शिजण्यासाठी यावर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यासोबतच इथं मी अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेते आहे, म्हणजे हा मसाला अगदी व्यवस्थित शिजेल त्यासाठी। तर हा मसाला व्यवस्थित शिजण्यासाठी मी 5 मिनिटं कढई झाकून घेते। 5 मिनिटानंतर बघू शकतात मस्त असा हा मसाला शिजून तयार झालेला आहे। गॅस बंद करते आणि गार झाल्यावर मिक्सर जारमध्ये टाकून घेते। आता हा मसाला आपण फिरवत असताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे। अगदी स्मूथ असा हा मसाला बनून तयार झालेला आहे। आता
आपण चिकन हंडी बनवायला सुरुवात करूया। तर गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेतल्यानंतर यात आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक कापून टाकून घेतलेल्या आहे। त्यासोबतच 1 इंच अद्रक हे बारीक कापून टाकून घेतलेलं आहे। 2 मिनिटं तेलात परतून घेते आणि लगेच आपल्याला मिक्सरमधून काढलेला जो मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे। आता हा मसाला तेलात व्यवस्थित परतून घेते। व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला हा मसाला व्यवस्थित शिजून सुद्धा घ्यायचा आहे। कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटं आपण लो फ्लेमवर हा मसाला छान शिजून घेणार आहोत। तर 5 मिनिटानंतर बघू शकतात मसाल्याचा रंग बदललेला आहे आणि हलकंसं तेल यायला सुरुवात झालेली आहे। तर आता हे पुन्हा एकदा परतून घेतल्यानंतर यात आपल्याला चिकनचे पीस टाकून घ्यायचे आहेत। इथं सर्व चिकनचे पीस टाकून झाल्यानंतर एकदा परतून घेते। इथं हे व्यवस्थित चिकनचे पीस मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर यात 1 चमचा चिकन मसाला एव्हरेस्टचा हा टाकून घेते आहे आणि पुन्हा मिक्स करून घेते। ही ग्रेव्ही थिक असल्यामुळे यात मी आता चिकनचं जे सूप आहे ते टाकून घेते आहे आणि मिक्स करून घेते। त्यानंतर यात जाईल 2 ते 3 चमचे इतकं दही आंबट नसावं, फ्रेश दही वापरा। आता हे सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर यावर थोडी कसुरी मेथी आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ घालताना काळजी घ्यायची, कारण की आपण चिकन शिजवत असताना सुद्धा मीठ घातलं होतं आणि मसाला बनवत असताना सुद्धा मीठ घातलं होतं, म्हणून मीठ हे लागताच घालायचं आहे। आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर लो फ्लेमवर साधारण 7 ते 8 मिनिटं आपण कढई झाकून ठेवणार आहोत। 7 ते 8 मिनिटानंतर बघू शकतात, आहा, बघताच तोंडाला पाणी सुटतंय। मस्त तर्री आलेली आहे आणि भाजीची कन्सिस्टन्सी बघा, अतिशय भन्नाट दिसते आहे। परफेक्ट इथं आपली चिकन हंडी बनवून तयार झालेली आहे। यावर आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आणि गरमागरम ही चिकन हंडी सर्व करायला घेते। ही चिकन हंडी तुम्ही मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा रोटीसोबत नक्कीच खाऊ शकतात। अतिशय भन्नाट टेस्टमध्ये ही चिकन हंडी बनून तयार आहे। मग कसली वाट बघताय? पार्टीचं नियोजन करतायत ना? मग चला तुम्हीही बनवून बघा ही मस्त चमचमीत झणझणीत तर्रीदार चिकन हंडी। आणि कशी झाली आहे हे मला कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही। आणि यासोबतच मी अजून चिकनच्या मेन कोर्सच्या रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्कीच बघा आणि कशा वाटल्या हे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।